काय मित्रांनो, पुन्हा तोच प्रॉब्लेम. व्हिडिओ बनवायचा विचार डोक्यात आलाय, पण स्क्रिप्ट लिहायला कागद कोराच राहिलाय. थंबनेल बनवायला गेलात की 2-2 तास नुसता बॅकग्राऊंड काढण्यातच जातात आणि एडिटिंगचं तर विचारूच नका. मित्रांनो, जग खूप पुढे गेलंय आणि तुम्ही अजूनही बैलगाडी चालवत असाल तर बुलेट ट्रेनच्या जमान्यात खूप मागे पडणार. आज मी तुम्हाला असे तगडे 5 AI टूल सांगणार आहे जे वापरल्यानंतर तुम्ही म्हणाल, भावा हे आधी का नाही सांगितलं. आणि विशेषतः जे 5वे टूल आहे ते तर तुमच्या थंबनेलला अक्षरशः जिवंत करणार आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता सुरू करूया. नमस्कार, मी आहे मराठी गायडर आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्याही टेक गुरु सारखा नाही तर एका क्रिएटरचा दुसऱ्या क्रिएटरसाठी ग्रोथ मंत्र देणार आहे. सगळं सांगतो, पण त्याआधी खाली जे लाल बटन आहे ना ते सबस्क्राईब करून टाका, कारण मराठी माणसाला पुढे नेण्याचं काम सुद्धा आपणच करायचं आहे. बरोबर ना? केलं सबस्क्राईब? चला मग पहिला AI टूल आहे ChatGPT. हो, ChatGPT. सोप्या भाषेत सांगायचं तर हा तुमच्या चॅनलचा हुशार मित्र आहे, जो कधीच नाही म्हणत नाही. तुम्ही ChatGPTला भावा मला गेमिंग चॅनलसाठी 5 भन्नाट आयडिया दे असं विचारून बघा, लगेच हजर राहतो. तुम्हाला काय बोलायचंय हे सुचत नसेल तर याला सांगा, हा तुम्हाला पूर्ण व्हिडिओची कथा लिहून देईल. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही याला मराठीत पण बोलू शकता. मला चटपटीत मराठी स्क्रिप्ट हवी असं म्हटलं की हा कामाला लागतो. थोडक्यात काय, स्क्रिप्टचं टेन्शन आता खड्ड्यात घाला. दुसरा AI टूल आहे गुगल जेमिनी. आता तुम्ही म्हणाल, भावा ChatGPT आहे की सोबतीला, मग हे गुगल जेमिनी कशाला पाहिजे. पण थांबा, इथेच खरी गमत आहे. गुगल जेमिनी हे गुगलचं स्वतःचं सख्खं पोरगं आहे आणि याचा फायदा असा आहे की हा थेट गुगल सर्चला जोडलेला आहे. पण याचा फायदा नेमका कसा समजून घ्यायचा सांगतो. ताजी आणि गरम माहिती. ChatGPT वरचं एक नॉलेज ठराविक तारखेला संपतं. समजा आज सकाळी एखादा फोन लॉन्च झाला किंवा शेअर मार्केटमध्ये मोठा बदल झाला किंवा एखादा नवा ट्रेंड सुद्धा आला, तर ChatGPT कदाचित हे सांगू शकणार नाही. पण जेमिनीला विचारलं की तो एका सेकंदात अख्खं गुगल पिंजून टाकतो आणि तुम्हाला अगदी ताज्या बातम्या देतो. फॅक्ट चेकिंग. एक युट्यूबर म्हणून आपण चुकीची माहिती दिली तर लोक लगेच पकडतात आणि युट्यूबरचं बॅड इम्प्रेशन पडतं. तर जेमिनी वापरून तुम्ही तुमची माहिती गुगल सर्चच्या मदतीने डबल चेक करू शकता. तो तुम्हाला संदर्भासहित माहिती देतो, ज्यामुळे तुमच्या व्हिडिओची विश्वासार्हता वाढते. गुगल आणि यूट्यूब हे एकाच मालकाचे आहेत, त्यामुळे गुगलवर लोक काय शोधत आहे हे जेमिनीला जास्त ठाऊक असतं. तुम्ही याला विचारू शकता, सध्या यूट्यूबवर या टॉपिकवर कोणते कीवर्ड्स रँक होत आहे. तो तुम्हाला एकदम अचूक डेटा देईल. आता हे कुठे वापरायचं? जेव्हा तुम्हाला एखादा असा व्हिडिओ बनवायचा आहे जे आजच्या घडीला काय चाललंय यावर आधारित आहे, म्हणजे ट्रेंडिंग, किंवा जेव्हा तुम्हाला एखाद्या अशा क्लिष्ट विषयावर सखोल रिसर्च करायचा आहे, तेव्हा तुम्ही हे यूज करता. आणि टिप, जर तुम्हाला एखादी मोठी बातमी किंवा गुंतागुंतीचा विषय एकदम साध्या आणि सोप्या शब्दात प्रेक्षकांना समजावून सांगायचा असेल तर जेमिनीला सांगा, हा विषय मला 10 वर्षाच्या मुलाला समजेल असं सांग. तेव्हा तो तुम्हाला इतकी भारी स्क्रिप्ट लिहून देईल की तुमचा व्हिडिओ नक्कीच व्हायरल होईल. जेमिनी सारखा मित्र नाही. मित्रांनो, तिसरं टूल तुमच्या थंबनेलची क्वालिटी एका वेगळ्याच लेवलला नेणार आहे. ते म्हणजे इमेज अपस्केल AI. बऱ्याचदा काय होतं, आपण घाईघाईत फोटो काढतो किंवा जुना फोटो झूम केला की तो ब्लर दिसतो आणि फाटतो, म्हणजे पिक्सलेट होतो. मग कितीही भारी थंबनेल बनवलं तरी ते प्रोफेशनल वाटत नाही. तिथे काम येतं हे जादूचं टूल. आता हे टूल काय करतं, तुमचा फोटो कितीही अंधू किंवा कमी क्वालिटीचा असला तरी हे AI त्यात स्वतःहून डिटेल्स भरतं आणि त्याला एका क्लिकमध्ये हाय डेफिनेशन बनवतं. जर फोटोमध्ये तुमचा चेहरा नीट दिसत सुद्धा नसेल तर हे AI डोळे, त्वचा आणि केस एवढे क्लिअर करतं की जणू काही तुमची महागड्या कॅमेराने फोटो काढलाय. कुठे वापरायचं? जेव्हा तुम्हाला एखादा छोटा फोटो मोठा करायचा असेल किंवा थंबनेलसाठी तुमचा फोटो एकदम कडक हवा असेल, तेव्हा हे नक्की वापरा. आता कॅमेरा कोणताही असो, टेन्शन घेऊ नका. हा AI तुमचा साधा फोटो सुद्धा हिरो सारखा बनवतो. आता चौथं AI टूल आहे बॅकग्राऊंड रिमूव्ह. थंबनेल किती महत्वाचं आहे हे तुम्हाला माहीतच आहे, पण स्वतःचा फोटो नीट कट करणं म्हणजे महागातलं काम. तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे आणि इथं आपला फोटो अपलोड करायचा आहे. फोटो टाकला की 2 सेकंदात बॅकग्राऊंड गायब होतं. आधी कसं व्हायचं, फोटोशॉपमध्ये तासनतास वेळ घालवावा लागत असतो. आता एका क्लिकवर सगळं होतंय. म्हणजे तुमचा फोटो कडक दिसला पाहिजे, जेणेकरून बघणाऱ्याने लगेच क्लिक केलं पाहिजे. आणि आता आपलं शेवटचं आणि सर्वात भारी टूल AI इमेज एक्सपॅन्ड. खूपदा काय होतं मित्र, आपण भारी फोटो काढतो पण उभा किंवा तिरपा काढतो. थंबनेलला तर आडवा फोटो लागतो. मग काय करायचं? झूम केलं की क्वालिटी जाते आणि इथे कामी येतो हा AI. या AI ला सांगा, फक्त फोटो वाढवून दे. या AI मध्ये तुम्हाला इथं फोटो अपलोड करायचा आहे आणि तुम्हाला ज्या रेशोमध्ये फोटो पाहिजे तो रेशो सिलेक्ट करायचा आहे. तो तुमच्या फोटोच्या आजूबाजूला स्वतःहून झाडं, रस्ते किंवा जे काही बॅकग्राऊंडला सूट होईल ते बनवून देतो. बघणाऱ्याला कळणार सुद्धा नाही की हा फोटो मुळात छोटा होता.
हे वापरलं ना तर तुमचे थंबनेल इंटरनॅशनल लेवलचे दिसतील. तर मित्रांनो, हे होते 5 जादूचे टूल्स म्हणजे AI. आता मला प्रामाणिकपणे सांगा, यातलं कोणतं टूल तुम्हाला सर्वात जास्त डेंजर वाटलं? ते खाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.